1000ची नोट बाजारात आणण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे। केंद्र सरकारने बाजारात 2000ची नोट उपलब्ध करून दिली आहे। पैशाचा दुरुपयोग टाळण्यासाठी ग्राहकांना 4500 रुपये काढण्याची मर्यादा ठेवली आहे, असंही जेटली म्हणाले। नोटबंदीचा निर्णय हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे। दिल्लीच्या आझादपूरमध्ये केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त जनसभा घेत नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे। बोफोर्स तोफा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत राहिली। भारतीय लष्करात लवकरच अमेरिकन बनावटीच्या हॉवित्झर तोफांचा समावेश केला जाणार आहे। M777 हॉवित्झर तोफांची निर्मिती BAE सिस्टीमने केली आहे। बोफोर्स तोफांची निर्मिती करणारी स्वीडिश कंपनी आता BAEच्या नियंत्रणाखाली आहे। बँकेतून नोटा मिळण्याच्या रकमेची मर्यादा 4500 वरून 2000 रुपयांवर आली आहे। उद्या म्हणजे 18 नोव्हेंबर पासून हा नियम लागू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे। नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 4था स्मृती दिन आहे। त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना प्रमुखांना मानवंदना दिली आहे। नोटबंदीच्या निर्णयावरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकेचे आसूड ओढले आहेत।